वेलकम टू डॉक्टर मधुमती's वर्ल्ड ऑफ बायोलॉजी चॅनलला. आपला मराठी चॅनल मराठी स्टुडंट्ससाठी मराठी टीचरकडून आज आपण स्टडी करणार आहे स्कलशी रिलेटेड. ओके, एक्झॅक्टली स्कलमध्ये किती बोन्स असतात, कुठले कुठले त्याचे नेम्स आहेत आणि काय NCERT मध्ये दिलेले आहे, तर त्या सगळ्या गोष्टी. सो सगळ्यात पहिले बेटा तुम्ही बघू शकता, दिस इज व्हॉट एक्झॅक्टली दिस इज अवर स्कल. इन द स्कल इफ यू सी प्रॉपरली, नीट लक्षात घ्या, NCERT मध्ये आणि बोर्ड्समध्ये जे तर थोडासा डिफरन्स आहे. इथे आता तुम्ही प्रॉपरली बघू शकता की NCERT मध्ये ऍक्च्युअली स्कलमध्ये टोटल 22 बोन्स दिलेले आहेत. कन्सेप्ट कडे लक्ष द्या, स्कल मध्ये टोटल 22 बोन्स आहेत. हे जे अख्खा जो आपला स्कल आहे, तर याला त्यांनी दोन पार्ट्स मध्ये डिवाइड केले. एक आहे हा आपला फेस, यू नो. सो या फेस मध्ये जे बोन्स येतील तर त्याला बोलायचं फेशियल बोन्स, आणि पाठीमागे जे बोन्स येतील बेटा, सो दे विल बी व्हॉट द क्रॅनियल बोन्स. सगळ्यात पहिले लक्षात आलंय काय केलंय, अख्खा जो स्कल आहे याला आपण जे तर दोन पार्ट्स मध्ये डिवाइड केलेले आहे. एक पार्ट असणार आहे जिथे आपले फक्त फेशियल बोन्स असतील जे टोटल 14 आहेत, आणि दुसरे जे तर क्रॅनियल बोन्स असतात विच विल बी नियर अबाउट द 8 बोन्स, आणि टोटल किती झाले 22. बेटा एक लक्षात घ्यायचंय, इथे या ठिकाणी आपण जे इयर ऑसिकल्स असतात, व्हॉट आय एम सेइंग बेटा, आय एम सेइंग इयर अँड फर्दर इट इज ऑसिकल्स. लिसन, ऑसिकल्सचा अर्थ काय असणार आहे, ऑसिकल्स म्हणजे स्मॉल स्मॉल बोन्स असतात. ऑसिकल्स म्हणजे काय, स्मॉल स्मॉल बोन्स जे आपल्या इयर मध्ये असणार आहे. ओके, तर ऍक्च्युअली ईच इयर इट कंटेन्स 3 इयर ऑसिकल्स विच आर दीज मॅलियस, इनकस अँड स्टेपिस. ठीक आहे, इयर ऑसिकल्स किती असतात बेटा, 3 इन ईच इयर. 3 एका कानात टोटल किती झाले, 6 झाले. ओके, सो हे कसे असणार आहे बेटा, फर्स्ट इट विल बी मॅलियस, पुढचा कोण आहे बेटा, इनकस. नेक्स्ट इट इज विच वन, द स्टेपिस. बेटा स्टेपिस, दिस इज द स्मॉलेस्ट बोन ऑफ अवर बॉडी. ओके, सो याला एक लक्षात घ्या. आणि इयर ऑसिकल्सला समजणं किंवा लक्षात ठेवणं फार इझी आहे. मिस बोलतो ना आपण, मिस मध्ये हे आहे MIS, ही सिक्वेन्स लक्षात ठेवायची आहे. सो जर सपोज क्वेश्चन आला की इन्क्लुडिंग इयर ऑसिकल्स टोटल नंबर ऑफ बोन्स, तर तुम्ही किती घेणार आहे, 28. कुठले, स्कल. एक्सक्लुडिंग जर असेल तर हे इयर ऑसिकल्स ते गायब करायचे, आपल्याला टोटल फक्त 22 बोन्स घ्यायचे आहे. नेक्स्ट थिंग इट इज बेटा, लेट्स सी विच आर द बोन्स ऑफ क्रॅनियम. एकदम सिंपल शी कन्सेप्ट आहे. लिसन, या इमेज मध्ये तुम्ही बघू शकता की हे असं मस्त कलरफुल जे येतं ते दिलेलं आहे ते. ओके, आता कसं लक्षात घ्या, सगळ्यात पहिले बेटा जो फ्रंट साइडला बोन असतो, किती सिंपल आहे बघा. हे जे फ्रंट साइडला जे बोन्स असतील तर 2 असतात. ठीक आहे, सो यांना तुम्ही काय बोलणार आहे, दीज बोन्स. स्कलचं चालू आहे, ब्रेनचं नाही. सो हे जे आहे, सो दीज विल बी व्हॉट, द फ्रंटल बोन्स. किती सिंपल आहे बेटा, हे समोर जे असणार आहे, सो दे आर व्हॉट, द फ्रंटल बोन. तुम्ही तर बघू शकता हा जो कलर केलेला आहे, सो दिस इज व्हॉट, द फ्रंटल बोन. ओके, 2 असतात, एक इकडे आणि एक इकडे. सो फ्रंटल बोन्स झाले. आफ्टर दॅट सपोज आज मी मध्येच भांग पाडलेला आहे, सो तुम्ही बघू शकता इथे जे केलेलं आहे, तर ह्या ठिकाणी इथे जस्ट बघा नीट एकदम, हे आणि हे. ओके, ही पार्टिशन आहे. सो हियर यू कॅन सी दीज 2 बोन्स. ओके, दीज 2 बोन्स दे आर नोन ॲज व्हॉट, परायटल बोन्स. काय बोलायचं बेटा, परायटल बोन्स. सो हियर यू कॅन सी दिस वन, parietal. ओके, सो स्पेलिंग लिहिते परत एकदा. सो इट विल बी parietal bones. पुढचा हा कोणता घेतला होता बेटा, सो इट इज विच वन, द फ्रंटल बोन्स. झालं. नेक्स्ट काय बघू शकता आपण की हा parietal झाला, अँड आफ्टर दॅट यू कॅन सी हे आपलं जे ते इयर आहे, राईट. इथे जे ते इयर कॅनल आहे, याच्यावरती कान आणि ह्याच्या इथे हा जो बोन असणार आहे. ओके, दिस वन, this is what, temporal bone. which one beta, this one. so याला तुम्ही काय बोलणार आहे, so this is the temporal bone. एकदम सिंपल. मग राहिला कोणता, पाठीमागचा बोन. ओके, सो दिस वन ग्रीन कलर केलेला आहे, दिस इज बेटा ऑसिपिटल बोन. ओके, हे झाले आपले स्कल बोन्स असणार आहे. पुन्हा एकदा घेऊया. द फर्स्ट वन, इथे समोर जे असणार आहे फ्रंटल, बोला हे काय असणार आहे, परायटल, टेम्पोरल, ऑसिपिटल. ठीक आहे, वन मोर बोन इज देअर जो बाहेरून दिसत नाहीये, सो इट इज ऍक्च्युअली द स्पिनॉइड बोन. हे पिंक कलरचं दिसतंय. सो दिस इज व्हॉट बेटा, दिस इज ऍक्च्युअली द स्पिनॉइड बोन. ओके, हे सगळे बोन्स झाले आपले स्कलचे. त्यानंतर बेटा कुठले बोन्स येतात आहे, आता फेशियल बोन्स.
फेशियल बोन्स मध्ये आपल्याला थोडं थोडंच घ्यायचं आहे. सो इन दॅट हे मस्त आहे. हे जे आहे बेटा हा आपण बोलतो ना चीक बोन आहे ना, चीक बोन. सो चीक बोन इट इज नोन ॲज झायगोमॅटिक बोन. चीक बोनला काय बोलायचंय? झायगोमॅटिक बोन इट विल बी. ठीक आहे. आफ्टर दॅट बेटा हा जो असणार आहे दिस इज व्हॉट द अप्पर जॉ बोन. अप्पर जॉ बोन इट इज मॅक्झिला. डू यू नो दिस वन? So this is what? Maxilla. Okay. Then comes what? Lower jawbone. It is known as what beta? Mandible. ठीक आहे. ते झालेलं आहे. अजून मग काय असणार आहे? आपला हा जो नोज असतो ना बेटा, नोज मध्ये नियर अबाउट 7 बोन्स असतात. ते बरेचसे बोन्स आहेत. ओके. सो इन दिस वे दिस फुल स्कल इट कंटेन्स टोटल 22 बोन्स एक्सक्लुडिंग इयर ऑसिकल्स. हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. फर्दर थिंग जस्ट पे अटेन्शन बेटा की ह्या सगळ्या बोन्स मध्ये ऑल द बोन्स इन द स्कल दे आर फिक्स्ड वन. ओके. कुठलाही बोन मूवमेंट दाखवत नाही एक्सेप्ट वन. विच वन इट इज? यू कॅन सी दिस वन. दिस इज विच बोन? दिस इज द लोअर जॉ बोन. राईट. लोअर जॉ बोन दॅट इज मॅन्डिबल. हा एकटा जो बोन आहे. सो दिस इज मूव्हिंग. ओके. बाकी कोणीच मूव्ह करत नाही आहे. ठीक आहे. तर हे एक मिनिट लक्षात ठेवायचं आहे. फर्दर बेटा तुम्ही बघू शकता की या स्कल मध्ये जे आहे ना तर प्रत्येक ठिकाणी बघा बेटा हे जे 2 बोन्स आहेत, हा बोन आहे, 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 हे पण आहे, हे पण आहे. हे सगळ्यांमध्ये जे ना बेटा जिथे पण बोन्स जे तर ते जॉईन होतात आहे ना, तर तिथे कसं आहे ना असं झिगझॅग स्ट्रक्चर दिलेलं आहे. कॅन यू सी हियर? See this one beta, this zigzag structure is there. What is this zigzag structure? It is actually the suture. Okay, these are known as what? The sutures. म्हणजे इथे मी फक्त एकच पॉइंट सांगेल बेटा की actually those joints है ना, the joints of the skull are known as what? Sutures. And of course बेटा ते कसे असतात? ते असे serrated margin वाले असणार आहे. How they are? They are of serrated margin. सिरेटेड मार्जिन म्हणजे लक्षात येते बेटा कर्वत बोलतो ना आपण, ज्याचे झिगझॅग असणार आहे. लाईक दिस, लाईक दिस, लाईक दिस, लाईक दिस. ओके. सो याला आपण काय बोलतो? सिरेटेड मार्जिन. ओके. बाकी सगळे जे आहे तर आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. थँक्यू सो मच.